मराठी व्याकरणातील पहिला प्रकार किंवा पहिला घटक म्हणजे भाषेची उत्पत्ती। मग नेमकं आपल्याला भाषा म्हणजे काय हे माहीत पाहिजे। भाषा म्हणजे काय तर आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय। मग भाषा म्हणजे काय आपल्या मनातील विचार भावना कल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे साधन म्हणजे भाषा होय। मग मला सांगा की ज्यावेळेस माणूस जन्माला आला त्यावेळेस तो भाषेला घेऊनच जन्माला आला का? त्यावेळेस भाषा अस्तित्वात होती का? नव्हती। मग त्यावेळेस त्यांना विचार नव्हते का? कल्पना नव्हत्या का? त्यांच्या आयडियाज नव्हत्या का? होत्या आयडियाज कल्पना होत्या। मग ते कसे एकमेकांद्वारे एकमेकांपर्यंत कसे शेअर करायचे तर त्यावेळेस ते हातवारे हावभाव या पद्धतीनं ते शेअर करायचे। यामध्ये हावभाव हातवारे या पद्धतीनं ते एकमेकांना विचार आदान प्रदान करायचे। तसेच आजच्या काळामध्ये पक्ष्यांना सुद्धा भावना असतात प्राण्यांना सुद्धा भावना असतात त्यांना सुद्धा विचार असतात। मग ते एकमेकांसोबत शेअर करत असतात त्यांची सुद्धा एक भाषा असते म्हणजे पक्ष्यांची ओरडणी पक्ष्यांचे प्राण्यांची ओरडणी म्हणजे हा एक भाषेचा प्रकारच आहे। यामध्ये शब्दांचा समावेश नसतो। हातवारे हावभाव पक्ष्यांची ओरडणे प्राण्यांची ओरडणे यामध्ये शब्दांचा किंवा अक्षरांचा समावेश नसतो। ही भाषा नॅचरल तयार झालेली आहे नैसर्गिक तयार झालेली आहे म्हणून हा भाषेचा एक प्रकार त्याला स्वाभाविक भाषा म्हणतात किंवा नैसर्गिक भाषा म्हणतात। भाषेचा एक प्रकार म्हणजे स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा। मग यामध्ये हावभाव हातवारे पक्ष्यांचे ओरडणे प्राण्यांचे ओरडणे हा एक प्रकार आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवाने तयार केलेली भाषा म्हणजे आज जे आपण बोलतो किंवा जे पुस्तकं वाचतो आपण किंवा पुस्तकामध्ये लिहिलेली जी भाषा असते ती भाषा किंवा पहिल्या काळामध्ये लिहिलेले पानावर लिहिलेला लेख पर्णपत्रे असेल ताम्रपत्र असेल किंवा शिलालेख असतील शिलालेख असेल ताम्रपत्र असेल पर्णपत्रे असतील किंवा आजच्या भाषा किंवा आजच्या बोलीभाषा ज्या काय असतील त्या यांना एक प्रकारची भाषा म्हणतात। ही कोणती मानवाने तयार केलेली असल्यामुळे हिला कृत्रिम भाषा असे म्हणतात। म्हणजे भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन। या भाषेचे दोन प्रकार पडतात एक नैसर्गिकरित्या तयार झालेली नैसर्गिक भाषा एक मानवाने तयार केलेली कृत्रिम भाषा। या नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषेमध्ये हावभाव हातवारे पक्ष्यांची ओरडणे प्राण्यांची ओरडणे हा घटक येतो तर कृत्रिम भाषेमध्ये शिलालेख ताम्रपत्र म्हणजे तांब्यावर लिहिलेले दगडावर लिहिलेले पानावर लिहिलेले पर्णपत्रे किंवा आजच्या काळातली बोलीभाषा या पद्धतीनं भाषेचे दोन प्रकार आहेत। मग यापैकीच आपली एक भाषा म्हणजे मराठी भाषा। मग आपली जी मराठी भाषा आहे ही जगात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषेपैकी 10व्या क्रमांकाची भाषा म्हणजे मराठी भाषा। म्हणजे जगात जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्यापैकी 10व्या क्रमांकावर आपली मराठी भाषा आहे। तर भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या एकूण 1652च्या जवळपास असणाऱ्या भाषेपैकी आपली भाषा म्हणजे 4थ्या क्रमांकाची भाषा। म्हणजे जगात बोलल्या जाणाऱ्या भाषेपैकी 10व्या क्रमांकाची भाषा म्हणजे मराठी आणि भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण बोली भाषेपैकी मराठीचा क्रमांक 4था लागतो। भारतामध्ये एवढ्या भाषा बोलल्या जातात तर राजभाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा जर विचारलं तुम्हाला तर राजभाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा एकूण 22। राजभाषेचा दर्जा मिळालेल्या 22 भाषा आहेत त्यापैकीच एक मराठी म्हणजे 4थ्या क्रमांकाची किंवा बोलल्या जाणाऱ्या भाषेपैकी सर्वात मोठी 4थ्या क्रमांकाची भाषा म्हणजे आपली मराठी भाषा आहे। मग या मराठीचा उगम कसा झाला ते आपण पाहू। मराठीचा उगम कसा झाला यामध्ये मराठीतील पहिला शिलालेख आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो
मराठीतील पहिला शिलालेख कोणता? जर तुम्हाला मराठीतील पहिला शिलालेख जर विचारला तर तो आहे श्रवणबेळगोळ या ठिकाणी सापडलेला, कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी सापडलेला मराठीतील पहिला शिलालेख होय. परंतु जर तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात जुना शिलालेख कोणता, मग सर्वात जुना शिलालेख जर विचारला तर तो आहे अक्षी. रायगड जिल्ह्यातील किंवा त्या काळचा कुलाबा जिल्ह्यातील अक्षी या ठिकाणी सापडलेला मराठीतील सर्वात जुना शिलालेख. सर्वात पहिला जर विचारला तर श्रवणबेळगोळ आणि सर्वात जुना विचारला तर अक्षी येथील शिलालेख आहे. हा झाला मराठीतील पहिला शिलालेख. मग आपल्याला मराठीबद्दल भरपूर काही पाहायचं आहे. मग त्यामध्ये पहिला ग्रंथ कोणता, पहिली सामाजिक कादंबरी कोणती, कादंबरीचे जनक वगैरे ते पाहायचं. पण त्याविषयी भाषेबद्दल काही थोडक्यात माहिती पाहू. पहा, मी मागवा सांगितलं तुम्हाला की आपल्या भारतामध्ये एकूण राजभाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा किती, तर त्या सांगितल्या होत्या 22 राजभाषेचा दर्जा. राजभाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा आहेत 22. पहा, सुरुवातीला बोली भाषा म्हणजे काय हे पाहू किंवा मातृभाषा म्हणजे काय हे पाहू. मातृभाषा म्हणजे आपल्या आई वडिलांची भाषा म्हणजे मातृभाषा आणि राजभाषा म्हणजे त्या राज्याची भाषा, त्या राज्याचा जो शासकीय व्यवहार असतो तो ज्या भाषेमध्ये चालतो त्याला राजभाषा म्हणतात. आणि बोलीभाषा किंवा मातृभाषा म्हणजे आपले आई वडील जी भाषा बोलतात तिला मातृभाषा असे म्हणतात. मग राजभाषेचा दर्जा मिळालेल्या एकूण भाषा आहेत 22. राज्यघटनेमध्ये समावेश असणाऱ्या 22 भाषा. यापैकी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा किती, तर यापैकी 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या एकूण भाषा किती असं जर प्रश्न विचारला तर त्या आहेत एकूण 6 भाषा. मग यामध्ये 6 भाषा कोणत्या, कोणत्या 6 भाषांचा समावेश होतो किंवा त्या 6 भाषा कशा लक्षात ठेवायच्या. पहा, एक गोष्ट या ठिकाणी हा आपला भारताचा नकाशा, दक्षिणेकडील भारताचा नकाशा गृहीत धरा. या ठिकाणी आपला महाराष्ट्र राज्य, त्यानंतर या ठिकाणी गोवा, हे 2 राज्य जर सोडले, हा दक्षिण भारताचा नकाशा आहे खालचा, यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा हे जर 2 राज्य सोडले तर या ठिकाणी कर्नाटक राज्य, कर्नाटक राज्याची भाषा कानडी. त्यानंतर या ठिकाणी केरळ राज्य आहे खाली, या केरळची राज्यभाषा मल्याळम. त्यानंतर या ठिकाणी एक राज्य आहे तामिळनाडू, त्याची भाषा तामिळी. त्यानंतर या ठिकाणी एक राज्य आहे जे की तेलंगणा वेगळं झालं म्हणजे उर्वरित राज्य आंध्र प्रदेश, त्याची भाषा तेलुगू. आणि त्यानंतर या ठिकाणी एक राज्य आहे, ते राज्य म्हणजे ओरिसा, त्याची भाषा उडिया. दक्षिण भारतातल्या भाषा कानडी, मल्याळम, तामिळी, तेलुगू आणि उडिया या किती भाषा आहेत? 5. या 5 भाषा आणि एक भाषा म्हणजे संस्कृत. आपल्या भाषेची जननी म्हणतो याला आपण, संस्कृत भाषेला. म्हणजे या दक्षिण भारतातल्या 5 भाषा, आपलं महाराष्ट्र आणि गोवा हे 2 राज्य सोडून द्यायचे, उर्वरित दक्षिण भारतातले जेवढे राज्य आहेत त्यांच्या मातृभाषा किंवा त्यांच्या राजभाषा आणि एक संस्कृत, या पद्धतीने या अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा लक्षात ठेवता येतील आपल्याला. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कुठल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे किंवा मिळालेला नाही, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल. मग त्यामध्ये समजा पर्याय दिलेले असतील कानडी, त्यानंतर तेलुगू किंवा गुजराती किंवा असेल संस्कृत. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही असा प्रश्न विचारला तुम्हाला
तर आपल्याला आता नेमकं परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं की यामधली कोणती भाषा असेल की तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तर पहा कसं लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी विचार करायचा नाही किंवा पाठ केलेल्या भाषा आठवायच्या नाही किंवा आपण जे काही शिकवलं ते नाही आठवायचं. त्या ठिकाणी फक्त पाहायचं की दक्षिण भारतातली भाषा कोणती. या ठिकाणी कानडी, कर्नाटकची भाषा, तेलुगू, आंध्र प्रदेशची भाषा, या ठिकाणी संस्कृत ही जननी, हे एक तर लक्षातच ठेवायचं. सर्वात जुनी भाषा संस्कृत, हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेलाच आहे. ही गुजराती ही भाषा गुजरातची. गुजरात दक्षिण भारतामध्ये येतं का? नाही, महाराष्ट्राच्या वर राज्य आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये, उत्तर भारतामध्ये आल्यासारखा याचा, म्हणजे याचा आकार उत्तर महाराष्ट्रामध्ये, उत्तर भारतामध्ये, म्हणजे गुजरात हे राज्य दक्षिण भारतामध्ये नाही. म्हणून इथं समजून जायचं की गुजराती या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. मग लक्षात ठेवा, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या एकूण 6 भाषा आहेत. मग अभिजात म्हणजे काय? अभिजात म्हणजे सुसंस्कृत. अभिजात म्हणजे सुसंस्कृत. अभिजात भाषा म्हणजे सुसंस्कृत भाषा, तिचा दर्जा मिळालेल्या या 6 भाषा आहेत. मग आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. मग त्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणती समिती स्थापन केलेली होती किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? तर त्याचं उत्तर राहील रंगनाथ पठारे. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी समिती स्थापन केलेली होती. मग या रंगनाथ पठारे यांच्यावर आधारित एखादा प्रश्न विचारला जाईल आपल्याला की त्यांचा गाजलेला लघुकथा संग्रह कोणता किंवा खालीलपैकी रंगनाथ पठारे यांचा लघुकथा संग्रह कोणता? त्यांच्या लघुकथा संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तो लघुकथा संग्रह आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. कोणता? ताम्रपट. ताम्रपट हा रंगनाथ पठारे यांचा लघुकथा संग्रह असून तो साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे. मग दुसरा प्रश्न विचारला जाईल की त्यांना सल्ला देण्यासाठीची सल्लागार समिती कोणती स्थापन केली होती? तर तिचं नाव आहे नागनाथ कोत्तापल्ले समिती. नागनाथ कोत्तापल्ले समिती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी नेमलेली सल्लागार समिती म्हणजे नागनाथ कोत्तापल्ले समिती. मग अभिजात भाषेबद्दल या पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारले जातील, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीची माहिती पाहिली. मग अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे काय निकष आहेत? मग निकष पाहावे लागतील. त्यामध्ये निकष पहा, एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे निकष म्हणजे ती भाषा जवळपास 1000 ते 1500 वर्षापूर्वी निर्माण झालेली असावी. हा पहिला निकष. म्हणजे त्या भाषेचा उगम केव्हा झालेला असायला पाहिजे? 1000 ते 1500 वर्षापूर्वी झालेला असायला पाहिजे. त्या भाषेमध्ये भरपूर लिखाण झालेलं असलं पाहिजे. भरपूर लिखाण म्हणजे कुठल्या एकाच पद्धतीत नाही, कादंबऱ्याच लिहिल्या भरपूर असं नाही, तर त्यामध्ये भरपूर प्रकारचं लिखाण झालेलं पाहिजे. मग त्यामध्ये कादंबऱ्या असतील, नाटके असतील, कविता असतील, भारुडे असतील, सुनीत असेल किंवा लोकसाहित्य असेल किंवा इतर प्रकारचे भरपूर प्रकारचं साहित्य त्यामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. त्यानंतर त्या भाषेवर दुसऱ्या कुठल्या भाषेचा प्रभाव नसायला पाहिजे. दुसऱ्या भाषेचा प्रभाव नसायला पाहिजे, तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येईल. मग अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे हे निकष आहेत. ती भाषा एकतर 1 ते 1500 वर्षापूर्वी स्थापन झालेली असावी. त्यामध्ये भरपूर प्रकारचं लिखाण झालेलं असलं पाहिजे. त्या भाषेवर दुसऱ्या कुठल्या भाषेचं प्रभाव नसायला पाहिजेत, तर तिला मराठी भाषे किंवा त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला देता येईल. अभिजात भाषेचा दर्जा देणे हे केंद्रात किंवा केंद्रातील सांस्कृतिक जे मंत्री असतात, सांस्कृतिक मंडळ, त्या मंत्र्याच्या हातामध्ये ते दर्जा देणं असतं. मग निकष पाहिले. मग अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या नंतर फायदा काय होईल मराठीला, किंवा एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या नंतर फायदा काय?
तर फायदाही पाहावा लागेल. आता अभिजात भाषेचा दर्जा देणे किंवा देण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, मग दिल्याच्या नंतर फायदा काय ते पाहू आपण. फायदे पाहायचे म्हणजे आता सध्या मराठी शिकणारे मुलं किंवा मराठीकडे सध्या जर पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा दुर्लक्ष झालेला आपल्याला दिसून येतो. विद्यापीठामध्ये जागा असतात 70, मराठीला ॲडमिशन होतात 30, 10, 15, कुठं 20, कुठं 30. मग ही जी मराठीकडे पाहण्याची जी म्हणजे लोकांचा जो कल आहे तो बदलला पाहिजे. आजकाल मुलं कुठल्याही विषयामध्ये शिक्षण घेतात किंवा कुठलंही शिक्षण घेतात ते भविष्यातलं चारितार्थ म्हणजे जोपासण्यासाठी किंवा भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी. मग मराठीत शिक्षण घेऊन जर नोकऱ्या मिळत नसतील तर मराठीकडे मुलं कमी येतील. मग मराठीत नोकऱ्या मिळवायच्यात. मग जर एखाद्या भाषेला किंवा आपल्या मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर ती भाषा विविध विद्यापीठामध्ये शिकवल्या जाईल किंवा विविध राज्यांमध्ये शिकवल्या जाईल किंवा परप्रांतीय किंवा म्हणजे बाहेरच्या राज्यात किंवा प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठीचं एक डिपार्टमेंट तिथं स्थापन केलं जाईल. मग समजा केरळला एखाद्या विद्यापीठामध्ये मराठी भाषा डिपार्टमेंट चालू झालं तर तिथं शिकवायला कोणते मुलं असतील, ज्यांचं आपल्याकडे मराठीमध्ये शिक्षण झालेलं आहे किंवा मराठीमध्ये उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत ते तिथं नोकरीला लागतील. म्हणजे मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागतील. मग जर नोकऱ्या मिळायला लागल्या तर मुलं नक्कीच म्हणजे मराठीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल, बदलेल. म्हणजे मराठीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. यामुळे हा एक फायदा होऊन जाईल. म्हणजे मराठीसाठीचे निकष, अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी जे निकष आणि त्याचे फायदे पाहिले. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहू आपण. मराठीबद्दल पाहायचं म्हटलं तर मग मराठीमध्ये पहिला ग्रंथ कोणता, पहिली कादंबरी कोणती, ही माहिती आपल्याला पाहावी लागेल. त्यामध्ये मराठीतील पहिला ग्रंथ कोणता असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील विवेक सिंधू. मराठीतील पहिला ग्रंथ, आद्य ग्रंथ कोण? विवेक सिंधू. कोणता? विवेक सिंधू. आणि कोणी लिहिला तो? मुकुंदराज. त्यानंतर प्रश्न परीक्षेला विचारलं जातं की मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती, तर त्याचं उत्तर राहील यमुना पर्यटन. कोणी लिहिली? बाबा पदमनजी. बाबा पदमनजी यांनी यमुना पर्यटन ही पहिली सामाजिक कादंबरी लिहिली. ती 1857 साली लिहिली. त्या कादंबरीमध्ये विधवा स्त्रियांचं दुःखाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर मराठीतील पहिले नाटक कोणतं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर राहील सीता स्वयंवर. मराठीतील पहिले नाटक सीता स्वयंवर कोणी लिहिले? विष्णुदास भावे यांनी लिहिले. विष्णुदास भावे यांना मराठी नाटकाचे जनकसुद्धा म्हणतात आणि त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर या दिवशी झालेला. 5 नोव्हेंबर या दिवसाला प्रादेशिक नाट्यभूमी दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानंतर माझा प्रवास हे पहिले प्रवास वर्णन. पहिले प्रवास वर्णन कोणते असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील माझा प्रवास. आणि ते कोणी लिहिलं? विष्णू भट गोडसे यांनी लिहिलं. त्यानंतर मराठीतील ऐतिहासिक कादंबरी कोणती? पहिली ऐतिहासिक कादंबरी. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड. कोणी लिहिली? रा. भी. गुंजीकर यांनी लिहिली. त्यानंतर मराठीतील पहिली प्रादेशिक कादंबरी कोणती? त्याचं उत्तर राहील पिराजी पाटील. रा. व्ही. टिकेकर. त्यानंतर मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील तृतीय रत्न. कोणी लिहिलं? महात्मा फुले यांनी लिहिलं. त्यानंतर मराठीमध्ये भारुडे किंवा गवळणी कोणी लिहिल्या असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील संत एकनाथ. हा प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला विचारलेला आहे. तलाठी, पोलीस भरतीसारख्या परीक्षेला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे भारुडे कोणी लिहिले किंवा मराठीत गवळणी कोणी लिहिल्या, त्याचं उत्तर राहील संत एकनाथ. त्यानंतर पुढचा प्रश्न असा राहील की मराठीमध्ये देवदेवतांच्या आरत्या कोणी लिहिल्या, तर देवदेवतांच्या आरत्या समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिल्या. मग त्यांनी कोणता संदेश दिला किंवा काय कार्य केलं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर समर्थ रामदास स्वामी हे आपल्याला पाहावं लागतील. ते आपल्याला पुढं पाहायचंच आहे. परंतु देवदेवतांच्या आरत्या कोणी लिहिल्या असं जर विचारलं तर समर्थ रामदास स्वामी.
त्यानंतर प्राकृत भाषेमध्ये पहिला ग्रंथ कोणी लिहिला, तर त्याचं उत्तर राहील संत ज्ञानेश्वरांनी लिहिला ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा प्राकृत भाषेतील पहिला ग्रंथ, वेदांवर टीका करणारा पहिला ग्रंथ. पहिलं वेद हे संस्कृत भाषेत होते, ते लोकांना समजत नव्हते त्या काळच्या, म्हणून ज्ञानेश्वरांनी वेदांवर टीका करणारा टीकात्मक ग्रंथ ज्ञानेश्वरी हा प्राकृत भाषेत लिहिलेला पहिला ग्रंथ होय. या ज्ञानेश्वरीला दुसरं नाव म्हणजे भावार्थ दीपिका. याचं म्हणजे ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव. वेदांवर लिहिलेली टीका ज्ञानेश्वरांनी लिहिलेली भावार्थ दीपिका त्याचं दुसरं नाव. अशा पद्धतीनं मराठीतील पहिले साहित्य आपण पाहिले. त्यानंतर पुन्हा आणखी काही प्रश्न विचारले जातात पहा त्या संदर्भात आपल्याला. कुठले की मराठीतील कादंबरीचे जनक कोण, काव्याचे जनक कोण, पहिली कादंबरीकार महिला कोण, काव्याचे जननी कोण, असे विविध प्रश्न विचारले जातात. ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू. पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात की कादंबरीचे जनक कोण, कवितेचे जनक कोण, याचे प्रश्न पाहू आपण. त्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण, असा जर प्रश्न विचारला, आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत यांना म्हणतात. केशवसूत यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणतात. आत्ताच मागच्या काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने पुस्तकांचे गाव ही योजना चालू केलेली आहे. ती योजना महाराष्ट्रातील भिल्लार या गावापासून चालू केली. ते यांचे जन्मगाव, केशवसूतांचे जन्मगाव भिल्लार या गावापासून पुस्तकाचे गाव ही योजना चालू केलेली. त्यानंतर मराठी नवकाव्याचे जनक कोण, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील बासी मर्ढेकर. त्यानंतर कवितेच्या जननी कोण, असं जर विचारलं तर त्याचं उत्तर राहील सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांच्यावर आणखी एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणतं काव्यसंग्रह त्यांचं आहे किंवा गाजलेला काव्यसंग्रह, कविता संग्रह कोणता. त्यांचे महत्त्वाचे 3 गाजलेले काव्यसंग्रह आहेत. त्यांची नावं, पहिलं म्हणजे बावन कशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले. ही त्यांची गाजलेले 3 काव्यसंग्रह आहेत. काव्य फुले, बावन कशी आणि सुबोध रत्नाकर ही 3 त्यांची काव्यसंग्रह आहेत. त्यानंतर आधुनिक मराठीचे कादंबरीचे जनक कोण, असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील ह.ना. आपटे, हरी नारायण आपटे. त्यांची पहिली कादंबरी म्हणजे पण लक्षात कोण घेतो, ही त्यांची गाजलेली पहिली कादंबरी होय. त्यानंतर मराठी कथेचे जनक कोण, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील गंगाधर गाडगीळ. त्यानंतर मराठीतील मुक्त छंदाचा प्रणेता कोण, असा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर कवी अनिल. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर. अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणाला ओळखले जाते, पु ल देशपांडे यांना ओळखले जाते. अष्टपैलू म्हणजे सर्वच साहित्य प्रकारामध्ये त्यांनी लिखाण केलेले आहे. त्यामध्ये मग कविता असतील, कादंबरी असतील, हे सर्व साहित्यामध्ये, भरपूर साहित्यामध्ये त्यांनी लिखाण केलेलं असे कवी म्हणजे, लेखक म्हणजे पु ल देशपांडे. त्यानंतर नेहमी विचारले जाणारे हे 2 प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटले जाते. मराठी भाषेचे पाणिनी विचारलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. का म्हणतात त्यांना, कारण मराठी व्याकरणावरील पहिला ग्रंथ त्यांनी लिहिला. कोणता होता, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण किंवा मराठा भाषेचे व्याकरण नावाचा पहिला व्याकरणावरील ग्रंथ त्यांनी लिहिला होता. जर परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला की मराठी व्याकरणावरील पहिला ग्रंथ कोणी लिहिला, मराठी व्याकरणावरील पहिला ग्रंथ विल्यम कॅरी यांनी लिहिला. विल्यम कॅरी हा एक इंग्रज मिशनरी होता. तो म्हणजे भारतामध्ये राहत होता. त्यावेळेस कोलकाता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी एक ग्रंथ लिहिलेलं होतं. मराठी व्याकरणावरील तो पहिला ग्रंथ
त्याचं नाव म्हणजे अ ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज. अ ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज हा 1805 साली लिहिलेला विल्यम कॅरी यांनी पहिला ग्रंथ होय, तो मराठी व्याकरणावरील पहिला ग्रंथ. आणि त्याचेच मराठीत रूपांतर कोणी केले तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केले. 1836 मध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ते म्हणजे मराठा भाषेचे व्याकरण, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो, मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हणतात तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. हे लक्षात असू द्या. त्यानंतर नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे यावर अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो की मराठीत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेले व्यक्ती कोण किंवा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, असा प्रश्न विचारला जातो. तर ज्ञानपीठ आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार, मग या 4 जणांचे आपल्याला नावच पाठ करावे लागतील. त्यामध्ये पहिला म्हणजे वि.स. खांडेकर, दुसरा विंदा करंदीकर, त्यानंतर वि.वा. शिरवाडकर आणि एक म्हणजे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे यांना 2014 सालीचा पुरस्कार मिळालेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार. यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे भालचंद्र नेमाडेंना जो ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता तो 50व्या क्रमांकाचा पुरस्कार होता. 50व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार होता. यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. त्यामध्ये या तिघांची नावे असतात, वि.स. खांडेकर, विंदा करंदीकर आणि वि.वा. शिरवाडकर. आणि चौथं नाव दुसरं दिलेलं असतं. शक्यतो शिवाजी सावंत यांचं नाव आत्तापर्यंत परीक्षेला विचारलेलं आहे, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, हे लक्षात असू द्या. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठीत फक्त 4च लेखक आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात जर विचारली तर 1965 साली ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 22 भाषेमध्ये दिला जातो. हा प्रश्न आत्ताच्या राज्यसभेला विचारलेला होता. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1962ला झाली असं त्या परीक्षेला दिलेलं होतं, परंतु त्याचं उत्तर 1965 होतं. हे लक्षात असू द्या. 22 भाषेला एकूण 22 भाषेमधल्या एका जणाला प्रत्येक वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. आणि दुसरा पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी, मराठीतील मोठा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार. मग साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात जर विचारली तर याची सुरुवात आहे 1954 आणि किती भाषेत दिला जातो तर तो 24 भाषेत दिला जातो. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात 1954 24 भाषेत दिला जातो आणि ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1965 तो 22 भाषेमध्ये दिला जातो. या ठिकाणी अशा पद्धतीने मराठीमध्ये किंवा मराठी भाषेच्या संदर्भातले आपल्याला काही प्रश्न विचारले जातात, ते आपल्याला पाठच करावे लागतात. हा घटक पाठ करण्यासारखाच आहे. मी पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की व्याकरण अभ्यासण्यापेक्षा हे जे काही घटक आहेत हे आपल्याला पाठच करावे लागतात. जास्त करून आपले जे मार्क जातात परीक्षेमध्ये ते याच घटकावर जातात, म्हणून हा पाठांतराचा भाग आहे, तो पाठच केलेला बरा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहू आपण. तर पहा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठीतील पहिले. मग मराठीतील पहिले यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न म्हणजे मराठीतील आद्य ग्रंथ कोणता, असा जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर राहील विवेक सिंधू. आणि मराठीतील पहिला ग्रंथ कोणता विचारला तर सप्तशती हा ग्रंथ राहील. त्यानंतर मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते असं जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर राहील दर्पण. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण. मराठीतील पहिले नाटक कोणते असं जर प्रश्न विचारला सीता स्वयंवर. हे आपण सुरुवातीलाही मुद्दा पाहिलेला आहे. सीता स्वयंवर कोणी लिहिलेलं, विष्णुदास भावे. त्यानंतर मराठीतील पहिला चित्रपट कोणता
हा जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर संत तुकाराम. मराठीतील पहिला चित्रपट संत तुकाराम. मराठीतील पहिला पोवाडा अफजल खानाचा वध. विडंबन, मराठीतील पहिले विडंबन संगीत हजामत. मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन. मराठीतील पहिला शिलालेख अक्षी. हे आपण सुरुवातीलाही पाहिलेलं आहे. मराठीतील पहिला शिलालेख जर विचारला तर अक्षी, म्हणजे सर्वात जुना शिलालेख विचारला अक्षी, आणि पहिल्यांदा सापडलेला जर विचारला तर तो श्रवणबेळगोळ. मराठीतील पहिले दैनिक वृत्तपत्र विचारले तर प्रकाश वर्ष, ज्ञानप्रकाश, आणि मासिक विचारले तर दिग्दर्शन. पहिले वृत्तपत्र दर्पण, पहिले मासिक दिग्दर्शन, तर पहिले दैनिक वृत्तपत्र ज्ञानप्रकाश हे उत्तर राहील. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण, असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर साळूबाई तांबवेकर. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिले लेखक कोण, असं जर विचारलं त्याचं उत्तर राहील वि.स. खांडेकर. मग त्यांच्या कोणत्या कादंबरीला मिळालेली आहे ज्ञानपीठ पुरस्कार, तर त्याचं उत्तर राहील ययाती. ययाती या वि.स. खांडेकर यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पहिली महिला स्त्री ग्रामीण कवयित्री कोण, पहिली ग्रामीण कवयित्री कोण मराठीतील, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील बहिणाबाई चौधरी. त्यानंतर मराठीतील पहिल्या स्त्री कथाकार कोण, त्याचं उत्तर राहील काशीबाई कानेटकर. त्यानंतर मराठीतील पहिल्या स्त्री निबंधकार कोण, असं जर विचारलं तर त्याचं उत्तर राहील ताराबाई शिंदे. मराठीतील पहिली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी कोणती, असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर राहील ययाती. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी ययाती, आणि पुरस्कार प्राप्त लेखक विचारले तर उत्तर राहील वि.स. खांडेकर. या वि.स. खांडेकरांची ययाती ही कादंबरी आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाला सुरुवात करण्यापूर्वी मराठी भाषेची उत्पत्ती किंवा भाषेची उत्पत्ती आणि मराठीबद्दल विशेष किंवा जनरल नॉलेज म्हटलं तरी चालेल, हे तुम्हाला तोंडीच पाठ असावं लागणार आहे. मराठीचा अभ्यास करताना व्याकरणाचा हा घटक पाठच करावा लागणार आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.